पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 29व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। स्तब्धी भावो रसास्वादात तृतीय पूर्ववन्मतः यतै समाधिभिः षड्भिः नयत कालम निरंतरम। तर हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये 6व्या समाधीचा आपण पहिल्या चरणामध्ये अभ्यास करीत आहोत। स्तब्धी भाव ही उत्कृष्ट स्थिती आहे। अशी स्थिती प्राप्त करणं म्हणजे समाधी होय, असा हा आपला विषय आहे। त्यातील मागच्या चिंतनामध्ये आपण रस या शब्दाचा विचार केलेला आहे। या शब्दाचा आपण विचार मागील वेळेस करीत होतो। स्तब्धी भावाचा रस आणि त्याचा अनुभव असा हा आपल्या पहिल्या चरणाचा अभ्यास आहे। स्तब्धी भाव म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे। रस म्हणजे काय याचा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे। रस हा फळांमध्ये असतो, परंतु तो प्राप्त करण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने आपल्याला प्रक्रिया करावी लागते। म्हणजे उदाहरणार्थ फळाची साल काढणे, तर फळाची साल जर काढायची असेल तर ती कधीही काढून जमत नाही, योग्य वेळेस फळाची साल काढावी लागते। म्हणजे फळ सोलण्यासाठी एक विशिष्ट वेळ असते, विशिष्ट काळामध्येच आपण ती साल काढू शकतो। जेव्हा फळ पिकलेलं नाही तेव्हा साल काढता येत नाही, आणि फळ जास्त पिकलं तरी साल काढता येत नाही। म्हणून ती योग्य वेळ जी आहे ती सापडणं आणि त्यावेळेसच फळ सोलणं आणि रसाची प्राप्ती करणं हे गरजेचं असतं। फळ पिकलेलं नाही तेव्हा जर साल काढली तर आतमध्ये काही सापडत नाही, रस सापडत नाही। आणि फळ जास्त पिकून गेलं आणि मग साल काढली तरीही रस सापडत नाही। म्हणजे योग्य वेळ ही महत्वाची आहे, हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे। तर मागच्या वेळेस आपण 2 फळांचा विचार केला होता। एक म्हणजे मोसंबी आणि दुसरं म्हणजे नारळ। हे 2 वेगळ्या प्रकारे आपण फळांचा विचार केला आहे। तर मोसंबी जेव्हा पिकलेली नसते तेव्हा त्याची जर साल काढली तर हाताला काही लागत नाही, आणि जास्त पिकली तर साल काढता येत नाही, तरी अवघड जातं। नारळाचंही तसंच आहे। जेव्हा नारळात आतमध्ये पाणी तयार झालेलं नाही तेव्हा नारळ सोलून उपयोग नाही, आणि नारळ एका विशिष्ट वेळेनंतर जर सोलला तर आतमध्ये पाणी सापडत नाही, त्याचं काय होतं, गोटा तयार होतो। असा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे। तर फळ कसं सोलावं याचा प्रत्येकाला अभ्यास आहे। प्रत्येकाला हे माहीत आहे की फळ आपण कसं सोलू शकतो। तर या फळ सोलण्याच्या प्रक्रियेमध्ये जशी एक विशिष्ट पद्धत असते आणि विशिष्ट वेळ असते, तसेच परमार्थामध्ये सुद्धा ही समाधी प्राप्त करायची असेल तर एक विशिष्ट वेळ पाहिजे आणि एक विशिष्ट पद्धत पाहिजे, तर आपल्याला ही समाधी प्राप्त करता येऊ शकते। स्तब्धी भाव हा काय आहे, खरं तर रस आहे स्तब्धी भाव। आणि स्तब्धी भाव म्हणजे काय ह्याचा आपण विचार केलेला आहे। तर स्तब्धी भाव म्हणजे काय, आठवत नाही? काही न करणे, आणि काही न करणे ही काय आहे, स्थिती आहे। काही न करणे हा स्तब्धी भाव आहे। तर काही न करणे हा जर स्तब्धी भाव असेल तर काही न करण्याची आधी इच्छा असावी लागते। काहीतरी करीन
असं जिथपर्यंत वाटतं तिथपर्यंत तो कच्चा आहे. तो साधक कसा आहे? तो कच्चा आहे. म्हणून एखादा फार मोठा महाराज जरी असेल आणि त्याला जर वाटत असेल मी काहीतरी करतो, काहीतरी करीन असं वाटलं तर तो कच्चा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रस अजून तयार झालेला नाही. म्हणजे हे करील, ते करील, असं करील, तसं करील, हे जर त्याचं असेल शिल्लक तर तो कच्चा आहे. म्हणजे अशी काही गरजेचं नाही की संसारामध्ये असणाऱ्या माणसांनाच हा नियम लागू. परमार्थामध्ये जे आलेले आहेत त्यांना जरी वाटेल मी हे करील, ते करील, असं करील, तसं करील, असं करावं वाटतंय, तसं करावं वाटतंय, हे सगळे जे भाव आहेत हे ज्याचे दृढ असतात किंवा हे ज्याचे सत्यत्वाने त्याच्याकडे असतात तो काय? तो कच्चा आहे. मग व्यवहारात असो का परमार्थ असो दोघंही एक प्रकारे कच्चेच असतात. तर एखादा गृहस्थी जरी असेल किंवा एखादा संन्यासी जरी असेल या दोघांनाही काही न करण्याची इच्छा निर्माण व्हावी लागते. काही करणे नाही ही त्यांची इच्छा निर्माण व्हावी लागते. म्हणजे आधी स्थूल पातळीला मग सूक्ष्म पातळीला असे निरीच्छ पहिल्यांदा व्हावं लागतं. मग ही निरीच्छ अवस्था जर आली कोणाची? त्या जीवाची. त्या जीवाला असं वाटू लागलं की आपल्याला तर काही करायची इच्छा नाही तर तो कच्चा राहत नाही. मग तो पिकायला लागतो किंवा तो पिकतो. तो काय होतो? तो पिकतो. त्या संसारामध्ये आपल्याला असं वाटत राहतं का आता असं करेल, मग हे झाले की ते, मग ते झाले की ते झाले की ते, असं चक्र जे आहे हे थांबत नाही. मरेपर्यंत माणसाला काहीतरी करावंच वाटतं. ही काही इच्छा थांबत नाही. म्हणजे मरेपर्यंत म्हणून ते निरीच्छ होत नाही. म्हणजे चाललंय म्हणून चाललंय असा भाव असणं आणि काहीतरी करण्याची इच्छा राहणं त्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे दृढ असं वाटणं की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी बनायचंय, म्हणजे काहीतरी व्हावं असं वाटणं हा सुद्धा आपण भाग पाहिलेला आहे. म्हणजे काही न करणे आणि काही न होणे असा आपण विचार केलेला आहे. स्तब्धी भावाचा विचार करताना काही न करणे, काही न होणे, मग काहीतरी करणे आणि काहीतरी होणे असं जिथपर्यंत वाटत राहतं आणि ते दृढ असतं तिथपर्यंत तो कच्चा असतो. म्हणजे मी श्रीमंत होईल, मी चांगला होईल, मी वाईट होईल, मी मोठा माणूस होईल, मला सगळे लोक मानतील किंवा अशा प्रकारचं काहीही जरी त्याच्या आतमध्ये असलं तरी तो काय? तो कच्चा आहे, तो पिकलेला नाही. पण साधारणपणे अशी सगळ्यांची भूमिका असते. जास्तीत जास्त लोकांना काय वाटत असतं? मी काहीतरी करावं आणि मी काहीतरी व्हावं असं वाटत असतं. प्रत्येक माणसाला तो संसारामध्ये म्हणजे गृहस्थी असो किंवा तो संन्यासी असो, संन्यासी पुरुषाला सुद्धा असं वाटत असतं मी हे करील, मी ते करील, मला असं व्हायचंय, मला तसं व्हायचंय, मी शहाणा होईल, मी लोकांना उपदेश करीन, लोक माझं ऐकतील, मी अशी तपश्चर्या करील, मी या प्रकारे सिद्धी प्राप्त करील, मी म्हटलं ते खरं होईल, मी लोकांना आशीर्वाद दिला की सगळ्यांचं भलं होईल, अशा इच्छा असतात. म्हणजे संसारामध्ये वेगळ्या इच्छा आहेत आणि परमार्थामध्ये वेगळ्या इच्छा आहेत. एखादा माणूस जर आश्रमात गेला किंवा सगळा संसार सोडून जर एखादा मनुष्य परमार्थाच्या वाटेला लागला, आश्रमात गेला, साधू झाला, असं जेव्हा होतो तेव्हा त्याला ह्या सगळ्या भावना तयार होतात. त्याला असं वाटायला लागतं की लोकांनी आपल्या पाया पडले की आपण त्यांना काय करू? आशीर्वाद देऊ आणि मग त्यांचं काय होईल? भलं होईल आणि मग ते मला मोठा साधू समजतील. मग ते त्याच पद्धतीने वागतात. मग लोक आले की लोकांना सांगतात तुम्ही असं करावं, असं होईल. मग तसं झालं की मी तुम्हाला सांगितलं होतं असं होईल म्हणून. मग तसं झालंच तर मग हा फार मोठा माणूस, फार मोठा साधू आहे. तर अशा पद्धतीने संसारामध्ये आणि परमार्थामध्ये दोन्हीकडे काय होतं? काहीतरी व्हावं अशी इच्छा राहते. संसारामधल्या तर इच्छा आपल्याला माहीतच आहे. म्हणजे परमार्थामधल्या जरी सगळ्या तुम्हाला कल्पना नसल्या तरी सुद्धा संसारामधल्या माहीतच आहे. मी बाप होईल, मी नवरा होईल, मी बायको होईल, मी आजोबा होईल, मी श्रीमंत होईल, मी भुकेला राहणार नाही, म्हणजे काय मी पोट भरलेला राहील, मी दरिद्री राहणार नाही, मी श्रीमंत राहील. अशा प्रकारे नको त्या गोष्टी संसारामध्ये आपल्या पाठीमागे आहेत ज्याची आपल्याला इच्छा आहे. आणि ह्या सगळ्या इच्छा काढून टाकणे म्हणजे निरीच्छा. आता इच्छा काढल्या म्हणजे ते काही सगळं गायब होत नाही. तुम्ही आता अशी इच्छा केली की मला घरदार वगैरे काहीशी इच्छा नाही की लगेच घर गेलं असं होतं का? असं होत नाही. ते आपल्या पूर्वकर्मावर अवलंबून आहे, त्यामुळे ते तसं होतच असतं.
पण त्याची इच्छा असणं आणि मग तसं होणं आणि तसं करणं, आणि इच्छा नसणं आणि तसं होणं किंवा तसं करणं, यात फरक असतो. म्हणजे निरीच्छा होऊन संसार करणं आणि इच्छा ठेवून संसार करणं, त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे. निरीच्छा होऊन संसार केला तरी संसार तसाच होतो, आणि इच्छा ठेवून संसार केला तरी तसाच होतो. जे होईल ते होईल. म्हणजे झालेल्या गोष्टीवरून आणि न झालेल्या गोष्टीवरून तो सुखी किंवा दुःखी होत नाही, कारण त्याच्यामध्ये इच्छा राहत नसते. आणि झाला तरी ते सुख दुःखाचे झटके त्याला तसे बसत नाही. बसले तरी त्याचा परिणाम तसा आतमध्ये जीवावर होत नाही, जर निरीच्छा असला तर. ज्या प्रमाणात साधारण माणसाला त्याचा झटका बसतो तसा निरीच्छा माणसाला बसत नाही. मग तो व्यवहारातला असो किंवा परमार्थातला असो. म्हणजे व्यवहारातही मनुष्य निरीच्छा असतात, पण मग त्यांना तेवढे दुःख किंवा सुख यांचे झटके कमी बसतात. तसंच परमार्थामध्ये सुद्धा साधू झाला एखादा, तर त्याची सुद्धा जितकी निरीच्छा अवस्था आहे तितक्या प्रमाणात त्याला सुख दुःखाचे झटके कमी बसतात. तर संसारामध्ये निरीच्छा व्हायला पाहिजे. म्हणजे बंगला असो का झोपडी असो त्याने काही फरक पडत नाही, घर असो का नसो त्याने काही फरक पडत. एवढी निरीच्छा अवस्था येणं फार अवघड आहे. पण तसं होईल का नाही हे माहिती नाही. तशी इच्छा वजा करणं यासाठी साधकाने प्रयत्न करायला पाहिजे. असं करणं हेच परिपक्व होण्याचं लक्षण आहे. म्हणजे सुरुवात जी आपल्याला काय करायचंय, कच्चं न राहणे म्हणजे निरीच्छ होण्याचा प्रयत्न करू. कारण आपल्याला आता तो बिंदू शोधायचा आहे की ज्या बिंदूवर किंवा ज्या अवस्थेवर आपला स्तब्धी भावाचा स्वाद घेता येईल. आपला हेतू काय, स्तब्धी भावाचा स्वाद घेता येईल. म्हणजे स्तब्धी भाव हा रस जो आहे हा आतमध्ये केव्हा तयार होतो यासाठी ही एक अभ्यासाची गोष्ट आहे. तर जसजसं आपण निरीच्छ व्हायला लागतो तसतसं आतमध्ये स्तब्धी भावाचा रस तयार व्हायला लागतो. जसं काय होतं, निरीच्छ व्हायला लागतो तसं स्तब्धी भावाचा रस तयार होतो. मग हा कोणाला तयार होतो, दोघांनाही तयार होतो. तो संसारी असतो त्याला पण तयार होऊ शकतो, आणि जो संन्यासी आहे त्याला पण तयार होऊ शकतो. आणि कोणात तयार होत नाही, दोघातही तयार होणार नाही. जर दोघंही काय असतील, काहीतरी व्हावं अशी इच्छा ठेवणारे असतील किंवा काहीतरी करावं असं इच्छा ठेवणारे असतील. मला 1,00,000 शिष्य असतील, माझे एवढे आश्रम असतील, माझा एवढा मोठा आश्रम असेल, माझं असं असेल, माझं तसं असेल, ह्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत ह्या इच्छांनी युक्त असलेला जर कोणी महाराज असेल तर तो सुद्धा हा स्तब्धी भाव रस जो आहे तो घेऊ शकत. संसारामध्ये जशी माणसं दिसतात तशीच ते वेगळ्या एका मार्गात किंवा सात्विक भागामध्ये असलेले माणसंच आहे. दिसायला जरी ते वेगळे दिसत असले तर तुमच्यापैकी कोणी काही साधू म्हणजे संन्यासी वगैरे मार्गातले दिसत नाहीत, गृहस्थी दिसत आहेत मला जास्त. त्यामुळे गृहस्थ्यांनी काय लक्षात घेतलं पाहिजे हा जास्त महत्वाचा विषय. साधूंचा भाग किंवा संन्यासी माणसांचा भाग तुम्हाला का सांगतोय, कारण असं होऊ शकतं तुमच्यातला उद्या एखादा सगळं सोडून आश्रमात जाऊन राहील, असं होऊ शकतं. मग तो जाऊन तिथे फसू नये म्हणून त्याला ती माहिती पण तुम्हाला असणं थोडं गरजेचं आहे, म्हणून हा भाग सांगतोय. कारण सांगता येत नाही उद्या तुम्ही सगळं सोडून गेले आश्रमात तर, नाही का, एखादी सांगता येत नाही कोणाचं काय कधी बदल होईल, म्हणून तो एक माहितीचा भाग म्हणून सांगितला. पण संसारामध्ये आपण जे काही विचार करतो, आपण काहीतरी होण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, हे सगळं काय झालं पाहिजे, इच्छा काढून टाकली पाहिजे. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे, अवघड काही नाही आहे. प्रयत्न केला तर सोपं आहे की नाही. आपण रोज तपासलं पाहिजे आपल्या स्वतःला, म्हणजे आपण जे काही आहोत, आपल्याला जे काही व्हावं वाटतंय, आपण जे काही करतो आणि आपल्याला जे काही करावं वाटतंय, हे आपण तपासलं पाहिजे की ती आपली इच्छा आहे का नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आजोबा झाले तर आपणच आपल्याला विचारलं पाहिजे, आपणच आपली चौकशी करायला पाहिजे की आपल्याला आजोबा होण्याची इच्छा आहे का. तर आपणच आपल्याला नाही म्हटलं तर कदाचित तसं खरं असेल असं म्हणता येत नाही, खरं नसेल असं म्हणता येत नाही. आजोबा झाल्यानंतर बरं वाटत असेल तर आपली तशी इच्छा आहे असं समजावं. काय वाटत असेल ना, बरं वाटत असेल. आणि बरं वाटणं म्हणजे काय हे पण कळत नसेल तर जरा अवघड आहे, पण तसा शोध घ्यायला पाहिजे.
आपल्याला एखाद्या संसारामध्ये, नोकरीमध्ये किंवा इकडे तिकडे काहीतरी पद मिळालं तर आपल्याला त्याच्यात बरं वाटतंय का? आपली ती इच्छा आहे का हे तपासली पाहिजे. आपल्याला खूप पैसा मिळाला तर आपल्याला खूप पैसा मिळावा असं वाटतंय का, ही आपली इच्छा आहे का? त्याने बरं वाटतं का हे तपासलं पाहिजे. खूप पैसा नाही तर सोनं मिळालं तर सोनं मिळाल्यानंतर आपल्याला बरं वाटतंय का? सोन्याचे दागिने अंगावर घातले तर बरं वाटतंय का? बरं वाटत असेल तर आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला त्याची इच्छा आहे. पण काही वाटत नसेल बरं तर मग समजून घ्यायला लागतं की त्याच्यात काही इच्छा नाही आहे. असलं काय नसलं काय. म्हणजे नसल्याने दुःख होत असतं, असल्याने सुख होत असतं. त्यामुळे असल्याने सुख न होणं, नसल्याने दुःख न होणं, आणि तरी ती वस्तू असणं ते त्या वस्तूचा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ सोनं असलं तरी सुख नाही, नसलं तरी दुःख नाही. असं झालं तर ती वस्तू असली तर बाधत नाही आणि नसली तरी बाधण्याचा प्रश्नच येत नाही. मग एखाद्या संसारी माणसाला असं वाटू शकतं की अरे मग ह्या जगण्यात अर्थ काय. एखाद्याला वाटू शकतं. असं जर असेल तर मग त्या जगण्यात अर्थ काय. मग तुला जगायची इच्छा आहे तर तुझ्यासाठी हा विषय नाही. कारण ज्याला संसारातल्या पदार्थांमध्ये, संसारातल्या क्रियांमध्ये रस असतो त्याला भगवंताशी घेणं देणं नसतं. भगवंत ही जी गोष्ट आहे म्हणजे स्तब्धी भाव, स्तब्ध असलेला पुरुष म्हणजे भगवंत, याची ज्याला आवड असते त्याला याच्यावर पाणी सोडावं लागतं. कारण जगणं हे जगामध्ये असतं आणि जेव्हा जगणं हा शब्द संपतो तेव्हा जग संपतं आणि मग भगवंत शिल्लक राहतो. म्हणून जगण्याची इच्छा ही जगामध्ये असते. आणि जगणं म्हणजे काय? जगणं म्हणजे काहीतरी व्हावं वाटणं, काहीतरी करावं वाटणं, याचंच नाव जगणं आहे. जगण्याला दुसरा काही अर्थ नाही. जगण्याचा अर्थ काय? काहीतरी मिळवायचंय, काहीतरी करायचंय, काहीतरी व्हायचंय. आणि प्रत्येक जण त्यासाठीच जगत असल्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे जगू लागले आणि ते जर तुम्ही बोलू लागले तर जगातली लोक तुम्हाला जगू देणार नाहीत. तुम्हाला ते नावं ठेवतील. म्हणजे हा विचित्र आहे. त्यामुळे ते बोलत सुटण्यात काही अर्थ नसतो. पण आंतरिक स्थिती तशी जर झाली तर पारमार्थिक फायदा आहे. बोलत सुटले तर व्यावहारिक हानी आहे. म्हणून बोलत सुटू नये, पण पारमार्थिक फायदा करून घ्यावा. म्हणजे अंतरामध्ये निरीच्छय होण्याची प्रक्रिया सुरू करावी. जसजशी ही निरीच्छय होण्याची प्रक्रिया सुरू होते, कोणाची, संन्यासी पुरुषाची किंवा संसारी माणसाची, तसं तो काय होतो? परिपक्व व्हायला लागतो. तसा तो पक्व व्हायला लागतो, पिकायला लागतो. एकदम पिकत नाही. म्हणजे पिकायला लागतो म्हणजे काय होतंय? आतमध्ये स्तब्धी भाव तयार व्हायला लागतो. पण तो हाताला लागलेला असतो का? म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो स्वाद आपल्याला हाताला लागत नाही. तो फक्त काय होतोय? आता तयार होतोय. म्हणून ते तयार होण्याची पहिल्यांदा आपल्याला प्रक्रिया लक्षात घेतली पाहिजे. ती केव्हा हा स्तब्धी भाव आतमध्ये तयार होतो? कारण स्तब्धी भाव ही आंतरिक स्थिती आहे. पण तो होतो तयार कसा शरीरामध्ये? शरीरामध्ये स्तब्धी भाव तयार होण्यासाठी निरीच्छ जसा जीव होतो तसं त्याचा स्तब्धी भाव आतमध्ये तयार व्हायला. म्हणून काही होऊ नका म्हणण्यापेक्षा काही होण्याची इच्छा ठेवू नका, काही करायची इच्छा ठेवू नका, काही मिळवण्याची इच्छा ठेवू नका. आणि मिळालं तर तुम्ही म्हणाल मग असं नाही ठेवलं तर होऊ शकतं. होऊ शकतं. बरेच उदाहरण आहे. माझं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. तुमच्याकडे तशी बरीच उदाहरणं असतील, पण माझं उदाहरण. आता मला काय अमेरिकेला जायचं नव्हतं. का जायचं होतं? म्हणजे जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून आजच्या क्षणापर्यंत मला अमेरिकेला जायची काही इच्छा नव्हती. आहे की नाही? कधीच नव्हती. पण माझ्या बरोबर असणाऱ्या कितीतरी लोकांना अमेरिकेला जायचं होतं, तर जायची इच्छा आहे. त्यांना फार कौतुक वाटायला लागलं मी अमेरिकेला जाऊन आलो. बाकीच्या लोकांना मी अमेरिकेला जाणार म्हणून कौतुक होतं, पण मला त्याच्यामध्ये काही असं काही विशेष कौतुक वाटलं. मी जाऊन आलो. आता इच्छा नसताना जाऊन तर आलो. दिसतंय काय? बरं, आता तू एखादा, मी जर स्वतःला फसवत असेल, मला जायची खरंच इच्छा होती, फक्त तुम्हाला सांगायचं म्हणून आपलं नाही मला काही जायचं नाही असं असतं ना. आपण म्हणतो काय नाही, नको म्हणतो. म्हणजे लाडू एखादा नको म्हणतो, पण मग शेजारच्याला फक्त आपण वाट बघत असतो की शेजारचं कधी अरे घे रे असं. मग शेजारचं बरं ठीक आहे तू म्हणतो म्हणून घेतो, आणि मग तो लाडू घेतो आणि मग खातो, पण त्याला खायचाच असतो. मग लोक तू म्हटलं म्हणून घेतलं, तो म्हणतो मला माहिती आहे तुला खायचंच होतं. तर असं असेल तर ती फसवणूक आहे. कोणाची? ती स्वतःची फसवणूक असते. म्हणजे पात्रामध्ये तुम्हाला पाहिजे असतं
पण लाज वाटते म्हणून, कारण दुसऱ्याच्या घरात जेवतोय किंवा काहीतरी कारण आहे, पंक्तीला नको जास्त आपला खादाडपणा दाखवायला, म्हणून आपण म्हणतो नको नको नको, पण खायची मात्र इच्छा असते. आता लाडू हा जरा एवढा महत्वाचा पदार्थ नाही. लाडूच्या ऐवजी कचोरी आहे, समोसा आहे, वडापाव आहे किंवा अजून काही चमचमीत पदार्थ असतात, ते शक्यतो आपण नको नको म्हणतो, कारण महाराज जर समोर असले तर मग शक्यतो लोक नको नकोच म्हणतात. पण खायची इच्छा असते, मग शेजार सांगतो अरे घे रे, काही नाही महाराज काही नाही म्हणत घे, असं म्हटलं की मग हो. तर हे जी कशी ही आपली फसवणूक असते, आपणच आपल्याला फसवत असतो. तर तशा प्रकारचं निरीच्छ नाही आहे, बरोबर. तर माझी इच्छा नसताना घडलं का नाही, मी जाऊन आलो, समजा US ला जाऊन आलो, अमेरिकेमध्ये मी जाऊन आलो, इच्छा नसताना जाऊन आलो. आता आमच्याकडे काही लोकांना अमेरिकेला जायचं होतं, त्यांचं सगळं झालं, ते पण खुश झाले, मला म्हटले आम्ही पण निघालो. मग आमच्या मॅनेजमेंटने सांगितलं की फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, कॅन्सल. मग सगळे दुःखी झाले. काही लोकांचे काही तिकीट पण बुक झाले, थोडेफार काही ठिकाणचे तिकीट असतात ते बुक झाले, आता कॅन्सल झालं, आहे की नाही. म्हणजे इच्छा असून जाता येत नाहीये, जाऊ शकत नाही, आणि इच्छा नसून जाऊन आला, आहे की नाही. फरक लक्षात काय असतं, म्हणजे आपल्या इच्छेवर ते घडणार असतं असं नाहीये. काही गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडतात असं नाही. आपली इच्छा असो का नसो ते घडतं, बरोबर. आता एक उदाहरण आहे, तुमच्या आयुष्यात अशी कितीतरी गोष्टी आहेत की जे तुमच्या इच्छा असल्या तरी आणि नसल्या तरी घडणार आहे, बरोबर. आणि ज्या नाही घडणार ते तुम्ही किती इच्छा ठेवली तरी घडणार नाहीच, आहे की नाही. तुम्हाला वाटत होतं चांगली बायको मिळेल, सुंदर बायको मिळेल, अशी मिळेल तशी मिळेल, पण तशी मिळालीच का. म्हणजे हे दोष नसलेले, टिंब 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 दोष नसलेले बायको मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं, किंवा नवरा मिळेल, पण ते दोष असलेलेच मिळाले असं पण होतं ना, बरेच वेळा होतं का नाही. तुम्ही आता म्हणणार नाही, तेवढी तुमची ताकद नाही, पण घरी गेला तुम्ही गुपचूप स्वतःलाच म्हणून बघा, तसं होतं, आहे ना. तर ते सर्वगुण संपन्न, मग आपण असं म्हणतो सर्वगुण संपन्न कोण मिळतंय, काहीतरी दोष असायचेच. आता हे आपलं सांत्वन आहे, याला काय म्हणतात, सांत्वन. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपली इच्छा असली म्हणजे होतं असं नाही, आपली इच्छा नसली म्हणजे होणार नाही असंही नाही. मग ती क्रिया असो का काही आपलं पद मिळणं असो, काही असो, हे आपल्यावर चालत नाही. मग असं जर परिस्थिती आहे तर मग निरीच्छ व्हायला काय हरकत आहे की नाही. म्हणजे निरीच्छ राहून अमेरिकेला जाऊन आलो मी, असं धरू आपण. म्हणजे काय झालं, त्याचं फल लागत नाही मला, आहे की नाही. काय होणार नाही, त्याचं फल लागत नाही. आणि मी समजा गेलो नसतो आणि माझं कॅन्सल झालं असतं तरी काय फरक पडलं. गेलो काय आणि न गेलो काय त्यांनी काही फरक पडत नाही. पण आता काही लोकांचं कॅन्सल झाल्यामुळे त्यांना दुःख झालं भयंकर, त्यांना अरे काय झालं नाही जात. मग 2 लोक मला येऊन म्हटले पण तुम्ही नशिबान आहेत, तुम्हाला जायला मिळेल. हो, मग सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या इच्छेवर काही गोष्टी चालत नाहीत, नवे काहीच चालणार नाहीये, नवे काही चालूच नाही. सगळं प्रारब्धावर, पूर्व संस्कारांवर चालवावं. जेव्हा पूर्व संस्कारावर सगळं चालवण्यात येतं तेव्हा त्याला साधू असं, तो साधू प्राचीन संस्कार शेषी असा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला. तर त्याच्यावर चालायला लागले की तो साधू होतो, म्हणजे ती उत्कृष्ट अवस्था. म्हणून तो काय करतो, तो काय आहे ह्याच्यावर त्याचं साधुत्व नसतं. कारण मला जर कोणी अमेरिकेला जाऊन येऊन असं बघितलं तर ते विचार करणारे हा तर अमेरिकेला गेला तर असं आहे तसं आहे. त्याच्यावर साधुत्व किंवा असाधुत्व अवलंबून नाही. एखादा संसारात असला काय आणि एखादा संन्यासी असला काय, म्हणजे परमार्थात असला काय, त्याच्यावर त्याचं साधुत्व खरं नाही आहे. कारण हे साधुत्व जी आहे ती स्तब्धीभावावर अवलंबून गोष्ट आहे. आणि स्तब्धीभाव ही आतमधली काय स्थिती आहे, म्हणजे आतमधला खरा तो रस आहे. तो कधी तयार होतो, हे तयार होण्यासाठी काय करावं लागतं, निरीच्छ व्हावं लागतं. निरीच्छ व्हा. आणि जेव्हा निरीच्छ होतो तेव्हा असलं काय आणि नसलं काय त्याने काय होत नाही. ती क्रिया, ते पद किंवा ते विचार किंवा कुठल्याही प्रकारचं काहीही जगामध्ये जे आपण इच्छा ठेवून धरतो, इच्छा ठेवून राहतो, ते सगळं असलं काय नसलं काय अशी स्थिती आली की तो निरीच्छ आहे.
एकदमच ते शक्य होत नाही. म्हणजे एकदमच आता ठरवलं आणि झालं असं काही होत नाही. त्याला प्रयत्न करावा लागतो. ही तपश्चर्या आहे. हे काय करावं लागतं? ही तपश्चर्या आहे. म्हणजे सुनेने मला आता चहा द्यायलाच पाहिजे अशी जर सासूची इच्छा असेल तर ती त्याला बंधनात गुंतवणारी असते. दिलं काय नाही दिलं काय, सून माझ्याशी चांगलंच वागेल, सासू माझ्याशी चांगलंच वागेल, हे माझ्याशी तसंच वागेल, हे सगळ्याच्या इच्छा असतात. ह्या काय सगळ्या आपल्याला बंधकारक आहे. तुम्ही माझ्या पाया पडाल असं वाटणं हे काय मला बंधकारक आहे. तुम्ही मला हार घालाल असं वाटणं हे मला बंधकारक. तुम्ही माझ्या पाया पडावं की नाही पडावं, तुम्ही मला शिव्या द्यावा की चांगलं म्हणावं, ह्या कुठल्याही इच्छेमध्ये न राहणे. ईश्वर बुद्धी पूजिला का चोरू म्हणून गांजीला, अशा दोन्ही कुठल्या विरुद्ध कुठल्या याच्यामध्ये इच्छा नाही. तर तुम्ही आले काय आणि न आले काय, चांगले बोलले काय वाईट बोलले काय, तर कुठल्याही इच्छेमध्ये न राहणे ही खरं तर साधूची चांगली स्थिती आहे. संसारी माणसाचं तसंच आहे. पण साधूला जे असतं ते संसारी माणसाला पण आहे, त्याच्याकडे पण इच्छा हा प्रकार आहे. तर आपल्याला कोणीतरी विचारावं असं वाटणं ही इच्छा पण भयंकर आहे. आपल्याला कोणीतरी मान द्यावा, आपल्याला कोणीतरी काहीतरी द्यावं, संपत्ती द्यावी किंवा पदार्थ द्यावे, असं काहीही वाटणं हे काय आपल्याला घातक आहे. म्हणून प्रयत्नपूर्वक ह्या इच्छा काय करून टाका, बंद करून टाका. आपल्याकडे काहीही राहिलं नाही, कफल्लक झालो म्हणजे फकीर झालो तरी चालतंय. पण आपण फकीर होणार का? फकीर म्हणजे आपल्याला काहीच नाही असं होणार का? असं नाही होणार का? होणार का नाही होणार हे काही खरं नाही, हे आपल्याला माहित नाही. म्हणजे आपल्याकडे किती पैसे राहणार किंवा नाही राहणार, आपल्याकडे किती लोक राहणार किंवा नाही राहणार, आपल्याला लोक चांगलं म्हणणार का वाईट म्हणणार, हे कशावरच आपला खरं तर अजिबात ताबा नाहीये. आणि तो नाहीये तरी आपल्याला त्याच्यावर ताबा ठेवा वाटतो, तशी आपल्याला इच्छा होते. हेच आपल्याला सुख दुःखाला कारण आहे. कारण की तसं घडलं तर सुख मिळतं आणि नाही घडलं तर दुःख. संसारातल्या कुठल्याही पदार्थापासून कुठल्याही प्रकारची मला इच्छा नाही, हे जितकं दृढ करत चालतो आपण तितकं दृढपणे तो आतमधला रस तयार होतो, तितका तो उत्कृष्ट रस तयार होतो. स्तब्धी भाव हा रस जो आहे तो अशा पद्धतीने तयार होतो. मग तुम्ही कच्चे आहात का पिकायला सुरुवात झाली आहे का पिकणारच नाहीये, हे कोणाला शोधावं लागेल, हे कोणाला लक्षात येईल. माझी खरी तशी इच्छा आहे का नाही हे तुम्हाला लक्षात येईल का मलाच लक्षात येईल? ज्याचं त्याला जास्त लक्षात येतं. एखादा योगिक शक्ती असणारा साधू असेल तर त्याला लक्षात येऊ शकतं, पण तशी योगी शक्ती सगळ्याकडेच असेल असं म्हणता येत नाही. तुम्हाला खरंच तशी इच्छा आहे का तुम्ही फक्त नाटक करताय हे एखाद्या योगी पुरुषाला कळू शकतं शक्तीमुळे, पण तसे काही सगळेच असतील असं नाही. पण शक्यतो कोणाला लक्षात येत नाही. म्हणजे इथे बसलेल्या कोणाकोणाला खरीच ती इच्छा आहे किंवा नाही आहे हे इतरांना कळतं का? इतरांना नाही कळत. ते कोणाला कळतं? आपलं आपल्याला चांगलं कळतं. म्हणून आपण कोणाला फसू नये, आपण आपल्याला फसू नये. आपण आपल्यालाच फसवू शकत नाही, आणि आपण आपल्याला फसवू शकत नाही तर हा जो आपण आहे तो ईश्वराशी जोडलेला आहे, आणि म्हणून आपण ईश्वराला फसवू शकत नाही. कारण आपण जो आहे शरीरामध्ये हा जीव, याचं जे नातं आहे हे जोडलेलं कोणाशी आहे? ईश्वराशी जोडलेलं आहे. त्यामुळे त्या ईश्वराला फसवता येत नाही. म्हणजे आपण आपल्याला फसवू शकत नाही. ईश्वर कनेक्टेड असल्यामुळे, लिंक्ड असल्यामुळे, त्याला जोडलेला असल्यामुळे त्याला फसवता येत नाही. आणि जगामध्ये फक्त या दोघांना फसवता येत नाही, बाकी सगळ्यांना फसवता येत. तुम्ही नवऱ्याला फसवू शकता, बायकोला फसवू शकता, गोतावळ्याला फसवू शकता, महाराजांना फसवू शकता, सगळ्यांना फसवू शकता. पण कोणाला फसवू शकत नाही? कोणाला फसवू शकत नाही? स्वतःला फसवू शकत नाही. म्हणून जो स्वतःला फसवत नाही तो ईश्वराला फसवत नाही. जो स्वतःशी लबाडी करत नाही तो ईश्वराशी लबाडी करत नाही. आणि म्हणून आपोआपच त्याचा स्तब्धी भाव रूपी रस तयार होतो. म्हणजे काही इच्छांमधून आपल्याला जर बाहेर पडता येत नसेल तर स्वतःला ते जर प्रांजळपणे सांगितलं, अत्यंत पवित्र भावाने स्वतःला ते जर सांगितलं की मला ह्यातून बाहेर पडायचंय, तर आपोआपच ईश्वराला त्याचा काय होतो? भाव लक्षात येतो,
आणि ईश्वर त्याच्यावर कृपा करतो. पण ते आधी कोणाला सांगावं लागतं? स्वतःला सांगायला. नाही तर तोंडाने महाराजांना सांगून उपयोग नसतो. महाराज मला सगळं सोडायची इच्छा आहे, पण स्वतःला सांगत नाही. तो फक्त शुक्रवारी महाराजांना सांगतो की महाराज मला सगळं सोडायची इच्छा आहे हो. पण जसं महाराजांपासून दूर जातो तसं म्हणतो बायकोन तो, अरे मला तुला सोडायची इच्छा नाही रे. आता असं म्हटलं की मग काय होते, तो स्वतःला फसवतो. तर स्वतःला फसवलं की ईश्वराला फसवतो. महाराज राहतो बाजूला, महाराजांना तर काही कळत नाही, कारण महाराज तर काही त्या प्रक्रियेमध्ये नाहीये. तो स्वतः आहे आणि ईश्वर आहे, कारण ईश्वर त्याच्या कर्मानुसार फळ द्यायला कारण होणार आहे. त्यामुळे ईश्वर त्याच्यावर काय करतो, त्याला फल देतो. मग तो आपोआप त्याच्यात राहतो. तुम्ही आजपर्यंत जे काही गुंतून बसलेले आहे त्याचं कारण कोण आहे? महाराज. गोतावळ्याने आपल्याला गुंतवलेलं नाही, आपण गोतावळ्यात गुंतलेलो आहोत. त्याला कारण हे कोणी नाही. जगातला कुठलाही पदार्थ आपल्याला बंधकारक नाही. खरं तर जग हे मुक्त आहे. खरं तर जगातला प्रत्येक पदार्थ सदैव मुक्त आहे, पण आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. त्याला कारण आपण स्वतः आहोत. आपली स्वतःची इच्छा आहे. त्या इच्छेपोटी आपण त्या ठिकाणात गुंतलेलो आहोत. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण गुंतलेलो आहोत ते कुठलाही पदार्थ आपल्याला गुंतवायला कारण नाहीये. कुठलाच पदार्थ आपल्याला कायम गुंतवून ठेवत नाही, कुठलाच नाही. आपण त्यात गुंतून राहतो. आणि कसे गुंतून राहतो? खरे गुंतलेलो नाही, पण गुंतल्यासारखे दिसतो. खरे गुंतलेलो नाही. म्हणजे असं वाटतंय आपल्याला की हा गोतावळा, हे सगळा संसार, बायको, मुलं किंवा संपत्ती, ह्याच्या सगळ्यात आपण आपलंय आपण गुंतून झाल्यासारखे दिसतो. हे कुठपर्यंत दिसतो? जिथपर्यंत या शरीरात असतो तिथपर्यंत दिसतो. ज्या दिवशी या शरीरातून आपण बाहेर पडतो तेव्हा हे सगळ्यातून आपण बाजूला पडलेलो असतो, काहीच गुंतलेलं नसतो. जो माणूस मेला त्याला काय गोतावळा आहे? त्याला कसली संपत्ती आहे? तो गरीब आहे का श्रीमंत आहे? जो माणूस मेला तो गरीब का श्रीमंत आहे? तो कोण आहे? तो गरीब नाही राहिला आणि श्रीमंत पण नाही राहिला. तो कोणाचा काका आहे का, कोणाचा मामा आहे, कोणाचा बाप आहे का, कोणाची आई आहे? काय आहे तो काहीच नाहीये. तो सगळं संपुष्टात येतो, सगळं संपतं त्याचं. म्हणजे नुसतं शरीर सुटल्यानंतर, शरीर सुटतं का नाही? का नाही सुटणार? शरीर सुटल्यानंतर हे काय राहतं? ज्याच्यात आपण इच्छा धरून बसलो ते काय राहतं? ते काहीच राहत नाही, ते सुटतं. पण आपण इच्छा धरून ठेवल्यामुळे आपल्या त्या इच्छेपोटी ईश्वराला आपली दया येते आणि तो आपल्याला दुसरं शरीर देतो. मग म्हणतो बाबा परत काय कर, तुला इच्छाच आहे तेवढी. तर मग ईश्वराची काय चूक आहे त्यामध्ये? ईश्वराचा दोष काय? त्याची तशी इच्छा आहे. तुम्हाला वाटते पैसे पाहिजे, तुम्हाला वाटते बायको पाहिजे, नवरा पाहिजे, मुलं बाळ पाहिजे, तुम्हाला वाटते असं पाहिजे तसं पाहिजे, हे व्हावं ते व्हावं. पण हे सगळंच एका शरीराच्या एवढ्या कालावधीमध्ये, 100 वर्षाचं आयुष्य धरलं तर एवढ्या कालावधीमध्ये हे सगळं पुरवता येत नाही. मग ईश्वर म्हणतो बाबा तुला आता दुसरं शरीर द्यावं लागणार नाही का, म्हणून त्याला दुसरं शरीर दिलं जातं. मग ईश्वराचा त्यात काय दोष? आणि ह्या एवढ्या आपण जर आपल्या सगळ्या इच्छा कागदावर लिहून घेतल्या स्वतः, तर आपल्याला लक्षात येईल की या एका जन्मात एवढं सगळं शक्य नाही होणार आहे. म्हणजे एवढे जे कालावधी आहे आपल्याकडे, हा कालावधी ठरलेला आहे, तेवढं शक्य होणार नाहीये. मग त्यासाठी पुन्हा दुसरं काहीतरी शरीर. म्हणजे एखादा मनुष्य असं विचार करतो की मी ह्याला बघूनच घेईल, त्याला बघूनच घेईल. म्हणजे तो खुंकार आहे, तो काय क्रूर आहे, त्याचा क्रूर भाव आहे. आता ह्या जन्मात त्याचा तो क्रूर भाव जर सफल होऊ शकत नसेल तर मग ईश्वर म्हणतो अरे ह्याला तर क्रूर भावासाठी मग त्याला वाघ सिंह काहीतरी बनावं लागतं. मग तो वाघ होतो, सिंह होतो. लबाड असेल तर लांडगा होतो, नाही का. सगळ्यात लबाड भाव त्याचा ह्या जन्मात पूर्ण होत नाही. मग ईश्वर म्हणतो अरे ह्याला लांडगा करावं लागेल, आहे की नाही. अशा प्रकारे त्याची सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत एका जन्मामध्ये. म्हणजे आपल्या एका जन्मामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होणार नाहीयेत. मग ह्या सगळ्या इच्छा जर पूर्ण होणार नाहीत तर मग आपल्याला दुसरं शरीर मिळतं. मग ते शरीरामध्ये त्या इच्छा पूर्ण करायला लागतात. मग हे त्याच्या त्या वैयक्तिक इच्छेचा प्रश्न आहे. त्याला काही सगळा गोथावळा सोबत घेऊन जाता येत नाही, कोणाला सोबत घेऊन जाता येत नाही. त्याला तिथे तसे प्रकारचे पदार्थ मिळतात, बरोबर. तर इच्छा जी आहे ही काय आहे, ती संपुष्टात येणं गरजेचं आहे. त्या इच्छेचं गणित जर लक्षात आलं की ती ठेवली काय नाही ठेवली काय, होणार असेल ते होईल, नाही होणार ते होत नाही, बरोबर. त्यामुळे त्याच्यात जास्त हट्ट करून जमत नाही. आणि हट्ट केला तर तो जास्त उपयोगाला येत नाही. काय येतो तुम्ही आता बरेच वर्ष जगलेले दिसत आहेत, त्यामुळे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की
आपल्या इच्छेप्रमाणे चालतंय का सगळं? नाही चालत का? असंही नाही, चालतं पण नाही पण चालत. आणि त्याच्यामुळे आपण आशावादी आहोत. आपल्या काही इच्छा पूर्ण झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही होईल, आता होईल होईल, आज नाही. मग बाकीचे लोक बघ, होईल काळजी नको करू, होईल काळजी नको करू, होईल काळजी नको करू, असं आपल्याला म्हणून सगळे लोक इच्छा ठेवायला मदत करतात. आणि महाराज म्हणतात इच्छा काही ठेवू नका. मग महाराज आवडतील का? महाराज म्हणतात निरीच्छा व्हा. जगातली लोक म्हणतात काळजी नको करू, होईल, काळजी नको करू, होईल, काय नको काळजी करू, होतंय बरोबर, होईल, है ना. असे लोक आपलं सांत्वन करतात. त्याला म्हणायचं लिहून दे, उद्या होईल का परवा होईल. तर असं कुठं लिहून देता येतं? असं म्हणतील तुम्ही, है ना. तर तुमची कुठलीही इच्छा तुम्ही जर प्रगट केली आणि ती होत नसेल, तुम्ही रडू लागले तर 10 लोक तुमचं सांत्वन करतील, बरोबर का नाही. मग ते खरं सांत्वन आहे खोटं आहे? आता समजा तसं घडलं तर तुम्ही म्हणाल अरे तू म्हटला होता म्हणून झालं. आणि त्यात महाराज असेल तर तुम्ही म्हणाल महाराज कृपा झाली तुमची. महाराज शहाणा असेल तर म्हणाल कृपा काही नाही, ते व्हायचं होतं म्हणून झालं. म्हणून चुकून एखाद्याने महाराजांकडे प्रार्थना केली की मला पोरगा होऊ दे, आणि चुकून त्याला पोरगाच झाला, तर तो म्हणतो महाराज तुम्ही कृपा केली. महाराज म्हणतो हो मी कृपा केली तुझ्यावर. महाराज शहाणा असेल तर म्हणेल तुला होणारच होतं पोरग, आणि नसतं होणार तर तू काही केलंस तरी होणारच नाही, आहे की नाही, बरोबर का नाही. तर इच्छा जी आहे ती अशी भयंकर आहे. काय इच्छा ही जी आहे ती भयंकर आहे. ती एक इच्छा जी आहे ही आपल्याला गुंतवणारी आहे संसार चक्रामध्ये. आणि इच्छा जशी नष्ट होत जाते, इच्छा जशी कमी होत जाते, तसं काय होतं, स्तब्धी भावरूपी रस तयार व्हायला लागतो आतमध्ये. तो तयार झाला की त्यावेळेस काय करता आलं पाहिजे, सोलता आलं पाहिजे. सोलता कधी आलं पाहिजे, तयार झाल्यावर सोलता आलं पाहिजे. तयार होण्याच्या आधी सोलून उपयोग नाही, नंतरही सोलून उपयोग नाही. म्हणजे योग्य वेळेला काय करावा लागतो, तो सोलण्याचा विषय हाताळावा लागतो. कधी सोलावं, जेव्हा रस तयार झालेला असेल तेव्हा. म्हणजे आता हे कसं कळणार, हा मोठा प्रश्न आहे. हा मोठा प्रश्न आहे की हे कधी सोलावं, कधी सोलणं म्हणजे काय. आपण मागच्या वेळेस विचार केला ना, सोलायचं म्हणजे काय करायचं, मागच्या वेळेस विचार केला, आठवडा झाला का. सोलायचं म्हणजे काय करायचं नक्की विसरून गेले. नारळ कसं सोलतो माहिती ना आपण, कसं सोलतो नारळ, कसं सोलतात, फक्त जो भाग सोलणं गरजेचं आहे तेवढाच भाग काय करावा लागतो, तेवढाच भाग काढून टाकावा लागतो. आणि त्याच्यातलं पाणी शहाळ. नारळ म्हणजे नारळ नाही, नारळ म्हणजे शहाळ जे आहे ते, म्हणजे तो खऱ्या अवस्थेतला नारळ आहे. आपण असं मागच्या वेळेस विचार केला तर त्याचा फक्त जो ज्या भागातून आपण पाणी काढू शकतो बरोबर तेवढाच फक्त भाग काढला तर. नाही एक घाव 2 तुकडे केले तर नारळातलं पाणी कुठं जाईल, सांडेल, त्याचा उपयोग नाही होणार आपल्याला, तो वाया जाईल. तसं नाही चालतं, फक्त वरचा भाग काढावा लागतो आणि एका विशिष्ट ठिकाणी फक्त थोडंसं छिद्र केलं की पाणी पिता येत, असं आहे ना. मग सोलणं म्हणजे आता आठवलं का काय, तेवढाच भाग काढायचा. म्हणजे केवढा भाग अजून नाही आठवत, आठवलं का नाही, कसं होणार. तुमचं 1000 नातेवाईकांची नावं मात्र आता विचारले सांगतील, अमक्याच्या पोराचं नाव काय, अमक्याच्या पोरीचं नाव काय, अमक्याचं लग्न कधी झालं, हे मात्र लक्षात राहतं. पण मागच्या शुक्रवारी आपण काय विचार केला हे लक्षात राहायला अवघड आहे ना. असं होतं ना. सांगता येतील का नाही तुम्हाला बरेच लोकांचे नाव नातेवाईकाची, मागच्या वेळेचं आठवत नाही. सोलायचं म्हणजे काय करायचं, सगळं काही नारळ सोलायचं नाही, फक्त ज्या ठिकाणाहून ते पाणी आपल्याला घेता येऊ शकतं, पिता येऊ शकतं, तेवढाच भाग सोलायचा आहे. आणि तेवढा भाग म्हणजे काय आहे, तेवढा भाग म्हणजे आपल्या जीवावर आपला जीव ज्याच्यात गुंतलेला आहे तेवढंच फक्त काय करायचं, सोलून टाकायचं, त्याला जरा धारिष्ट लागतं. आणि जीव कुठं गुंतलेला असतो, पण ते कधी करावं लागतं, निरीच्छ होऊन आतमध्ये स्तब्धी भावाचं रस तयार झाला की मग करावं लागतं. त्याच्या आधी केलं तर काही उपयोग होत नाही. तुम्हाला तुमचा जीव समजा बायकोत गुंतला आणि तुम्हाला म्हणलं आता बायकोला सोडून द्या, आणि तुम्ही सोडून दिलं तर काही उपयोग होत नाही. असे जे सोडून जातात बायकोला
ते संन्यासी होतात किंवा साधू होतात, पण तिथे गुंततात, ते त्यांना काही प्राप्त होत नाही, असं लक्षात घ्या. त्यांना काही प्राप्त होत नाही. योग्य वेळेला ते काय करावं लागतं, सोलावं लागतं. तर जीवावर सोलणारा कोण आहे, जीव आहे. जीवावर जो गुंतलेला आहे, म्हणजे जो जीव जिथे कुठे गुंतलेला आहे तेवढंच फक्त काढावं लागतं. आणि कुठे गुंतलेला असतो जीव, जीव कुठे गुंतलेला असतो, सामान्य रूपाने सर्वत्र, म्हणजे अनेक ठिकाणी, पण विशेष रूपाने कुठेतरी एकाच ठिकाणी गुंतलेला असतो. एक किंवा दोन धरा, तीन धरा, जास्त नाही. सामान्य रूपाने खूप ठिकाणी, पण विशेष रूपाने काही ठराविक ठिकाणीच गुंतलेला असतो. मागच्या वेळेस आपण त्याचा विचार केलेला आहे. तर साधारणपणे जीव अनेक ठिकाणी गुंतला, पण विशेष रूपाने कुठे गुंतलेला असतो, नवऱ्याचा जीव कुठे गुंतलेला असतो, नवऱ्याचा जीव कुठे गुंतलेला असतो, बायको गुंतलेला. नक्की, पक्का. आणि बायकोचा जीव, बायकोचा जीव मुलात गुंतलेला असतो. कुठल्याही स्त्रीचा जीव नवऱ्यात गुंतत नाही. स्त्रीचा जीव नवऱ्यात गुंतत नसतो. स्त्रीचा जीव कुठे गुंततो, मुलात गुंततो. म्हणून स्त्रीला जीव कुठून काढावा लागतो, मुलांमधून काढावा लागतो. म्हणून स्त्रीने नवऱ्यातला जीव काढत बसू नये. का काढत बसू नये, तो नसतोच तिथे. खरं 99% स्त्रियांचा जीव नवऱ्यात नसतो. तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, ती परिस्थिती आहे, तशी परिस्थिती. कुठं असतो जीव, लेकरात असतो. त्यामुळे स्त्रीने जीव कुठून काढावा लागतो, लेकरातून काढावा लागतो. तुम्हाला चांगलं माहित असेल. तर तुम्ही आता जरी शांत चेहरे निर्विकार करून बसले तर तुम्हाला ते पक्क माहित आहे, तुमचा जीव लेकरात आहे तुमच्या, आहे की नाही. तुम्ही दाखवायला काही दाखवा, पण कुठे गुंतलेला आहे तुम्हाला माहित आहे चांगलं, है ना. आणि पुरुषाचा जीव कुठे गुंतलेला असतो, बायकोत गुंतलेला असतो. म्हणजे पुरुष शहाणा आहे का स्त्री शहाणी आहे, शहाणं कोण. पुरुषाचा जीव कधी लेकरात गुंतत नाही, पुरुषाचा जीव बायकोत गुंततो. शहाणं कोण आहे, पारमार्थिक दृष्ट्या विचार करता शहाणं कोण आहे. तुम्ही तपासून बघा, घरी जाऊन बघा, तुम्ही प्रयोग करून बघा, काहीतरी उलट्या पुलटा प्रयोग करून बघा, तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. किंवा तुम्हाला कळलेलं असेल, फक्त आता तुम्ही मान्य करत नाही, एवढं झालं, है ना. बरोबर सांगतो का मी. लेकरात जीव नसतो का, पुरुषाचा जीव पोरात नसतो का, असतो. कसा असतो, तो सामान्यपणे असतो. तसं स्त्रीचा जीव नवऱ्यात नसतो का, असतो. पण कसा असतो, सामान्यपणे असतो. म्हणून स्त्रीने सोलायचे कुठं, लेकरामधून सोलायचं. आणि पुरुषाने कुठून सोलायचंय, बायको. म्हणून ज्या पुरुषाला बायको सोडता आली तो पुरुष साधू होऊ शकतो. बघा विचार करून. जो पुरुष बायको सोडू शकतो, कशी सोडू शकतो, जीवावरून. स्थूल रूपाने सोडता येईल का नाही तो भाग, ज्याला स्थूलाने सोडता येईल ना, तो जीवावरून कधी सोडायचा हा मोठा प्रश्न आहे. पण तरी ज्याला जीवावरून बायको काढता आली तो पुरुष स्तब्धी भावाकडे जाऊ शकतो. तुम्ही प्रयत्न करून बघा. पण हे कधी करावं लागतं, आता नाही लगेच. तुम्ही आता महाराज झालंय, मी तुम्हाला आता पुढचा भाग सांगतोय चिंतनाचा. हा चिंतनाचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये तुम्हाला काय करायचंय, आधी निरीच्य व्हायचंय, आणि निरीच्य झाल्यानंतरच ही गोष्ट आहे, ही तुम्हाला करणं अपेक्षित आहे. काय करणं अपेक्षित आहे, बायको मधला जीव काढला. तुम्ही माझ्याकडे या, मला सांगा महाराज, आता माझा बायको मधला जीव पूर्णतः मी काढलेला आहे, असं कोणी धारिष्ट करून दाखवा. आणि स्त्रियांनी काय करा, महाराज आता आमचा लेकरातला जीव पूर्णपणे गेलेला आहे, असं म्हणून दाखवा. मग तुम्हाला मी काहीतरी प्रयोग सांगतो, आहे की नाही. त्याच्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतील. एक तर तुम्ही पुन्हा परमार्थाचं तोंड बघणार नाही, म्हणजे महाराजांचं, किंवा पुढे झालं म्हणजे तुमची गती होऊन जाईल. ठीक आहे ना. दोन्ही वेळेस फायदाच आहे ना, दोन्ही वेळेस फायदा आहे. म्हणून ती माणसं चांगली आहे ज्यांना काय नाही, नवरा नाही किंवा बायको नाही, ज्यांना लेकरं नाहीत, ती स्त्री श्रेष्ठ आहे. स्त्री कुठली श्रेष्ठ असते, जिला मूलबाळ नाही, ती स्त्री श्रेष्ठ असते. आणि पुरुष कुठला श्रेष्ठ असतो, ज्याला बायको नाही. ज्याला बायको नाही तो पुरुष श्रेष्ठ आहे, आणि ज्याला मुलं बाळ नाहीत ती स्त्री श्रेष्ठ आहे. म्हणजे मुलं बाळ व्हावं असं वाटणारी स्त्री पापी असते, आणि बायको असावी असं वाटणारा पुरुष पापी असतो. आता तुम्हाला दोन्ही असेल तर तुम्ही किती पापी आहात बघा, नाही का.
दोन्ही जर असलं तर मग आता अजून गोंधळ झाला. वाईट वाटून घेऊ नका, संसाराची ठेवण आहे, मी तरी त्याला काय करू. नाही तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला पापी म्हणतात, तुम्ही स्वतः झाले झाले. तसं नाही, ती संसाराची रीत आहे, संसाराची ठेवण आहे अशी. माझ्या म्हणण्यानं म्हणण्यावर काही चालत नाहीये, पण काही तो शेवट नाही, त्याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं ना. हा काही शेवट थोडीच आहे, याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं. तर सोलणं म्हणजे काय? सोलणं म्हणजे जीव ज्याच्यामध्ये गुंतलेला आहे ते प्रत्येक दोघांचाच विषय आहे, पुरुष किंवा स्त्री. आणि तुमचा ह्याच्या पलीकडे जीव खरा विशेष रूपाने कुठंच गुंतलेला नसतो. इतकं सोपं गणित सांगितलं तुम्हाला मी. कुठंच गुंतलेला नसतो विशेष रूपाने. तुमचा विशेष रूपाने याच्यापेक्षा जीव कुठेही गुंतलेला नसतोच. सामान्य रूपाने सगळी बऱ्याच ठिकाणी गुंतलेला असतो. सामान्य रूपामध्ये पैशात गुंतलेला असतो, गोतावळ्यात गुंतलेला असतो, अमक्यात तमक्यात बऱ्याच ठिकाणी गुंतलेला असतो सामान्य रूपाने. ते बाधत नाही एवढं, त्याची काळजी नका करू तुम्ही. तुमच्याकडे किती संपत्ती आहे का नाही याने काही फरक पडत नाही. तुम्ही किती संपत्तीच्या नादी लागलेत का नाही लागले याने फरक पडत नाही एवढा. पण फरक कशाने पडणार आहे? तुम्ही डुबणार कशामुळे आहेत? डुबणार म्हणण्यापेक्षा स्तब्धी भावाचा रस तुम्हाला प्राशन केव्हा करता येणार नाही, जर तुम्ही फक्त ह्या विशेष रूपाने जे आपलं गुंतणं आहे तेवढं जर सोलू शकले नाही तर. पण तिथे येण्यासाठी आधीची पायरी सोडावी लागत नाही, ती करावी लागते. ते झाल्याशिवाय हे होत नाही, स्तब्धी भावाचा रस मिळत नाही. तर तुम्ही जर सोललं तर काय होईल? आतमध्ये काही सापडायचं नाही, रस नाही सापडणार. म्हणजे स्तब्धी भावाची स्थिती जी आहे ती आपल्याला मिळणार नाही. म्हणून आधी निरीच्छ होणं गरजेचं आहे आणि मग पुढे ज्या ठिकाणी विशेष रूपाने जीव गुंतलेला असतो ते काढावं लागतं. आणि स्त्रीसाठी सोपं आहे, फक्त लेकरातला जीव काढावा लागतो. पुरुषासाठी फक्त बायकोतला जीव काढावा. कुठल्याही पुरुषाचा आईबापात जीव राहत नाही, राहिला तरी सामान्य रूपाने राहतो. कुठल्याही स्त्रीचा आईबापात जीव राहत नाही, तो राहिला तरी फक्त सामान्य रूपाने असतो, खरा नसतो. आणि कुठल्याही स्त्रीचा नवऱ्यातही जीव नसतो, त्यामुळे तोही असतो तो कसा असतो? सामान्य रूपानेच असतो. ठीक आहे, म्हणून सोपं गणित झालं आता. ठीक आहे. तर पहिला भाग निरीच्छ व्हा. म्हणजे काय करायचंय? म्हणजे काय करायचंय? काही व्हायची इच्छा नाही, काही करायची इच्छा नाही, काही मिळावं असं इच्छा नाही. काही मिळावं म्हणजे काय? मान मिळावा, मान मिळावा, निंदा व्हावी म्हणजे मान का अपमान, असं काय? असं काही नाही. निंदा का स्तुती, मान का अपमान, चांगलं का वाईट, सुख का दुःख, हे कशाचीच इच्छा नाही. जे येईल ते. कारण कायम असं होणार नाही की सगळेच आपल्याला कायम नावं ठेवतील. कायम असं होणार नाही की सगळेच आपल्याला चांगलं म्हणतील. असं कधीच होणार नाही, कोणाच्याच आयुष्यात होणार नाही. माझ्या आयुष्यात असं कधीच होणार नाही की सगळे मला माझी पूजा करतील. काही लोक मला शिव्याही देतील, काही शिव्या देतील, काही चांगलं म्हणतील. पण ना आपल्याला शिव्या देणाऱ्यांशी घेणं देणं आहे, कारण ना आपल्याला चांगलं म्हणणाऱ्यांशी घेणं देणं आहे. कारण आज जो चांगलं म्हणतो तो उद्या कदाचित शिव्या देऊ शकतो. मी अशी माणसं पाहिले जे आज मला म्हणतात की महाराज तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व आहे, तुमच्याशिवाय आम्हाला काही नाही. आणि तीच माणसं उद्या काय म्हणतात? मरेपर्यंत ह्या माणसाचं आम्ही तोंड बघणार. अशी स्थिती आहे. ही माझ्यासाठी लागू नाही, हे सगळ्यांसाठी आहे, हे तुमच्यासाठी पण आहे. हे ओळखा, हे सत्य परिस्थिती आहे आणि निरीच्छ व्हा. जर ह्यांच्यामध्ये गुंतून बसले तर संसार चक्रामध्ये गुंतावं लागतं. ज्याला संसाराची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा विषय अजिबात नाही. तुम्ही जर संसाराची अपेक्षा करून हे ऐकायला लय असला तर तुमच्यासाठी हा विषय नाही. बाबांनो, परत येऊ नका. विनाकारण आपलं येतोय म्हणून असं काही दाखवू पण नका, है ना. तुमच्यासाठी काय हा विषय नाही. ज्याला भगवंताशी घेणं देणं आहे त्यांचा हा विषय. ज्याला फक्त भगवंताशी घेणं देणं आहे त्यांचा हा विषय आहे. ज्यांना संसाराशी घेणं देणं आहे त्यांचा हा विषय नाही. आणि भगवंताशी घेणं देणं असावं, भगवंताशी ओढ असावी असं साधारणपणे जीवाला वाटत नाही. त्यासाठी फार सुकृत असावं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. त्यासाठी खूप सुकृत अपेक्षित आहे. पंढरपूरला जातो म्हणजे विठ्ठलाची आवड आहे हा भ्रम काढून टाका. गळ्यात माळ घातली म्हणजे विठ्ठलाची आवड आहे हा भ्रम काढून टाका. लाख लोक वारकरी पंढरपूरला जाताना दिसतात म्हणजे त्यांना विठ्ठल आवडतोय असं समजू नका. आणि विठ्ठलाचे अभंग गातो म्हणजे त्याला विठ्ठल आवडतं असं समजू नका. त्याला गाण्यात रस असतो, त्याला रागामध्ये रस असतो, त्याला भजनामधल्या सात्विक आनंदात रस असतो, त्याला विठ्ठलाशी घेणं देणं असतं. देवाच्या नावाने गायलेल्या गाण्यात त्याला रस असतो. विठ्ठलात रस असतो असं म्हणता येतं.
तो भाव त्याचा शुद्ध असेल तो पुढे जाईल हे नक्की आहे. पण तिथे त्याचा शेवट नव्हे, त्याला पुढे जावं लागतं. साधन कुठलंही असो ते वाईट नाही, पण त्या साधनामधली पवित्रता ही त्याला पुढे घेऊन जायला कारण होत असते. त्या साधनामध्ये तो जर पवित्र राहिला नाही तर तो घसरत असतो. तर निरीच्छ होणं ही आपली पहिली पायरी आहे. निरीच्छ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही निरीच्छ होत जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं आपला जीव कुठे कुठे गुंततोय हे आपल्याला लक्षात यायला लागतं. आणि मग हे जेव्हा लक्षात यायला लागतं तेव्हा एका विशिष्ट वेळेला आपल्याला आपला जीव फक्त ज्या ठिकाणी विशेष रूपाने गुंतलेला आहे तेवढं वाजावं करावं लागतं. ते 2च ठिकाणी तुम्हाला सांगितलं, तिसरं काही ठिकाण नसतं, तिसरं काही ठिकाण नसतंच. आणि ही 2 ठिकाणं तुम्हाला नसली तर तुमच्यासाठी ते नाहीच आहे. तुम्ही किती वेगाने जाऊ शकता पुढे, लक्षात घ्या. म्हणून ज्यांना नवरा नाही, ज्यांना मुलं नाहीत, ते लोक अत्यंत वेगाने परमार्थामध्ये स्तब्धी भावाला प्राप्त होऊ शकतात. किंवा ज्यांना बायको नाही, ज्यांना मुलं नाही, ते लोक अत्यंत वेगाने स्तब्धी भावाला प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणूनच व्यवहारामध्ये सुद्धा अशा लोकांना परमार्थामध्ये किंमत आहे. असे लोक शक्यतो आश्रमात राहतात म्हणून त्यांना एक किंमत आहे. पण त्यांनी जरी ही प्रक्रिया अवलंबली नाही तर त्यांनाही काही हाताला लागू शकत नाही. कारण नुसतं निरीच्छ होण्यामध्ये शेवट नाहीये. कशामध्ये शेवट असतो? स्तब्धी भावाचा रस स्वाद करण्यामध्ये किंवा स्तब्धी भावाचा रस हा अनुभवात येण्यामध्ये परमार्थाची गती आहे. परमार्थाचा तिथे खरा शेवट आहे. ती खरी समाधी आहे. तर या समाधी प्राप्त करण्यासाठी ही 6वी समाधी आहे. 6व्या समाधीचा सुद्धा आपल्याला जर स्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीने प्रयोग करावा लागेल. श्लोकामध्ये जरी स्पष्टपणे काही वर्णन केलेलं नसलं तरी सुद्धा मी तुम्हाला ह्याचा विस्तार करून कशा पद्धतीने जायला पाहिजे ह्या खाणाखुणा सांगतोय. हेही तुम्ही करू शकत नसाल तर तुमचं फार कठीण आहे. हे तुम्हाला करता येत नसेल तर तुमच्यासाठी फार कठीण आहे. मग तुमच्यासाठी दुसरी कुठली तरी साधनं आहेत, ती तुम्ही साधनं करा, मात्र हा विषय तुमचा नाही. तर निरीच्छ होण्यासाठी किती पैसे लागतात? उलट निरीच्छ झाल्याने खूप सुख मिळतं. इच्छेच्या पोटात 3 लोकाची उत्पत्ती आहे आणि निरीच्छ होण्यामध्ये भगवंताची प्राप्ती आहे. इच्छेच्या पोटात 3 लोक तयार झाल्यामुळे इच्छेच्या पोटातूनच सुख दुःख तयार होतं. सुख दुःख तयार कुठे होतं? इच्छेच्या पोटात सुख दुःखाची उत्पत्ती होत असते. म्हणून निरीच्छ होण्यामध्ये धन्यता आहे. निरीच्छ व्हा. काय व्हा? त्यासाठी काय लागतं? काय लागतं? काय त्यासाठी? पैसे? काय लागत? काहीच लागत नाही. निरीच्छ होण्यासाठी काहीच लागत नाही. बाकी सगळ्यासाठी काही ना काही लागतं. आणि इच्छाच ठेवायची असेल, आता एखाद्याला इच्छा ठेवायची असेल तर कशाची इच्छा ठेवायची? अशा पदार्थांची प्राप्ती होऊ देत, अशा विचारांची प्राप्ती होऊ देत, असं काहीतरी मिळू दे की जेणेकरून निरीच्छ होता येईल, अशी इच्छा ठेवा. बरोबर नाही? असं लक्षात आलं तर अशा इच्छा ठेवा की जेणेकरून भगवंत मिळेल. म्हणजे भगवत प्राप्तीची इच्छा ठेवा. इच्छाच, कारण इच्छा ठेवायचीच, त्याला काय करता येत नाही तर मग कशी ठेवावी? निरीच्छ ज्यामुळे होईल त्याची इच्छा ठेवा. मग ते शास्त्र असो, श्रवण असो, सद्गुरू असो, काही असो, ज्यामुळे निरीच्छ होता येईल अशाची इच्छा ठेवा. तसं नाही करता आलं तर भगवंताची इच्छा ठेवा. जो स्तब्ध या अवस्थेचा आहे, स्तब्धी हा जो त्याचा भाव आहे, असा जो भगवंत आहे त्याची इच्छा ठेवा. म्हणजे चराचर सृष्टी ज्या भगवंतावर अवलंबलेली आहे, ज्याच्यावर आधारलेली आहे, आणि जो या संसाराला आधार असून, अधिष्ठान असून सुद्धा जो संसारात कधी आलेला नाही, अशा भगवंताची इच्छा ठेवा. जो चराचराला अधिष्ठान आहे पण तरी सुद्धा म्हणजे सर्व चालवून जो याच्यामध्ये कधीच आलेला नाही, अशा भगवंताची इच्छा ठेवा. म्हणजे त्याला म्हणतात निर्गुण भरतार आवडे मज. त्याला काय म्हणतात? कसली इच्छा पाहिजे? कोणाचा अभंग आहे हा? माऊलींचा अभंग आहे. निर्गुण भरतार आवडे मज. असली इच्छा तर अशी ठेवा. बरोबर का? माझी आज इच्छा ठेवायला काही हरकत नाही, ठेवायची असेल तर. कारण एखादा म्हणेल मला इच्छाशिवाय जमतच नाही,
ही इच्छा ठेवा. बाकी सगळ्या इच्छा काय करा, वजा करायचं. जेव्हा जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हा तेव्हा ती पूर्ण झाल्याने सुख तयार होतं आणि ती पूर्ण झाली नाही तर दुःख तयार होतं. तुम्हाला जेव्हा जेव्हा असं लक्षात येईल तेव्हा तेव्हा तुम्ही ती इच्छा जर वजा करत चालले तर आपोआप काय होईल, ते सुख किंवा दुःख, म्हणजे उदाहरणार्थ इच्छा पूर्ण न झाल्याने जे अतोनात दुःख होतं ते दुःख कमी करायचं असेल तर काय करावं, ती इच्छा कमी करत जावं. जसजशी ती इच्छा कमी होते तसं त्या इच्छेमुळे निर्माण होणारं जे दुःख आहे, म्हणजे ती इच्छा पूर्ण न झाल्यामुळे निर्माण होणारे दुःख, ते काय होतं, कमी होतं. आता तुम्ही म्हणाल सुख, मग सुख तर मिळायला पाहिजे. तुम्ही आता दुसरी बाजू पण लक्षात घ्या. ज्या इच्छापूर्तीने सुख तयार होतं ती इच्छा कमी करत चाला, काय होईल, सुख कमी होत जाईल. बरोबर, सुख कमी होत जाईल. म्हणजे दुःख आणि सुख हे दोन्ही जसजसं कमी होतं तसं हे सुख दुःख रहित एक आनंद तयार होतो. काय होतं, सुख दुःख रहित एक आनंद तयार होतो. आणि तो आनंद जो आहे तो भगवत प्राप्तीकडे नेणारा आनंद आहे. तो भगवंताचं स्वरूप नाही आहे, पण तो आनंद काय, तो आनंद खरं भगवंताकडे नेणारा आहे. तो खरा प्रवास आहे आपला. पण आपण साधारणपणे माणसं जी आहेत ही इच्छेपोटी निर्माण होणारी दुःख नष्ट करू पाहतात, पण इच्छेपोटी निर्माण होणारं सुख नष्ट होऊ नये असं त्यांना वाटतं. तर इच्छेपोटी निर्माण होणाऱ्या दुःखाचा नाश व्हावा हे सगळ्यांनाच वाटतं, त्यात काही नवल नाही. पण इच्छेपोटी निर्माण होणारं सुख सुद्धा नष्ट व्हावं असं वाटणं हे फार अवघड आहे. म्हणजे ती इच्छा नष्ट करणं जरा अवघड आहे, पण तसाही प्रयत्न करा. आणि त्याला काय काम आहे, त्याला काय करणे आहे, फक्त इच्छा नष्ट करणे आहे. कुठली, दोन्ही पण. म्हणजे इच्छा नष्ट करण्यामध्ये आपलं भलं आहे, म्हणून मला कुठली इच्छा नाही. म्हणून इच्छेशिवाय मी इथे सांगायला बसलेलो आहे. मी ते सांगायला कसं बसलेलो आहे, इच्छेशिवाय सांगायला बसलेलो आहे. आणि याच्यात जर कुठली इच्छा असेलच तर ती कुठली आहे, भगवंताशी संबंधित इच्छा आहे, म्हणून ती चालते. कारण तुम्हाला आधीच सांगितलं, इच्छा ठेवली तर कुठली ठेवावी लागते, जेणेकरून निरीच्छ होता येईल. आता मी तुम्हाला सांगायला बसलो तर तुम्ही निरीच्छ व्हावं यासाठी हे सांगायला बसलो. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छा वाढवाव्यात, तुमच्या इच्छेमधून निर्माण होणारं सुख किंवा दुःख वाढवावं हे सांगण्यासाठी मी इथं बसलेलो नाही. म्हणजे मी तुम्हाला कधीही असं सांगत नाही की तुम्ही आता गुरुवारचा उपवास करा म्हणजे तुमचं सुख संपत्ती तुम्हाला वाढेल, तुम्ही असं करा म्हणजे तुमची बायको मुलं सगळं सुखाने राहतील, तुमचा संसार चांगला सुखाने चालेल, असं मी तुम्हाला कधीही सांगत नाही. तुम्ही भगवंताच्या वाटेने जाऊ नका, संसार मस्त मजेत करा, असं मी तुम्हाला कधीही सांगत नाही. का सांगतो, असं कधीही सांगत नाही. म्हणजे माझं सांगण्याच्या मागची जर इच्छा असेलच तर ती कुठली आहे, भगवंत ही आहे, किंवा तुम्ही निरीच्छ व्हावं आणि भगवंताकडे जावं ही आहे. म्हणून या सांगण्यामध्ये काही फरक पडत नाही. त्या व्यतिरिक्त मी जर कुठल्या इच्छेने, म्हणजे तुमच्या बाजूने विचार करतो, आता माझ्या बाजूने विचार केला तर मी सांगण्यामध्ये अशी इच्छा ठेवत असेल की माझ्या ऐकायला 10 लोक गोळा होतील आणि 10 लोक गोळा केले की 10 लोक माझ्या पाया पडतील, मग ते मला मान देतील, मग ते मला चांगलं म्हणतील, मग मला असं होईल, मग तसं होईल, ह्या जर माझ्या इच्छा असेल तरी मी काय झालो, डुबलेलो आहे, तरी मी डुबणार आहे. बरोबर नाही. म्हणून तसं जर असेल तर माझा कोणी उद्धार करू शकत नाही, मला कोणीही वाचवू शकत नाही, देव सुद्धा नाही. आता तुमची बाजूने बघितलं, तुम्ही या ठिकाणी जे आले किंवा तुम्ही पंढरपूरला जर गेले आणि विठोबाकडे निरीच्छ होण्या व्यतिरिक्त किंवा विठ्ठला व्यतिरिक्त काही इच्छा ठेवून गेले तर तुमच्या त्या इच्छा पूर्ण होतील का नाही होतील हा ते विठ्ठलाला सुद्धा माहित नाही. कारण हा विठ्ठलाकडे जातो, म्हणतो का देवा पाऊस पाठ ह्या वेळेस काहीतरी कर, आमचं शेती सगळं नीटनेटकं चालू. तसं होतं का, गॅरंटी नाही. मग ईश्वराने कृपा केली काय, विठोबाने, असं काही झालं नाही. आणि काही वेळेस तो म्हणतो देवा सगळं नीटनेटकं होतं, त्यावर्षी सगळं नीटनेटकं होतं, म्हणजे देवाने कृपा केली काय, असंही काही नाही. म्हणजे विठ्ठलाकडे जर गेला तर तो निरीच्छ होण्यासाठी किंवा विठ्ठल प्राप्तीसाठी जर गेला नाही तर तो काही खरा उपयोगाचा नाही. तसं तुमचं इथे येणं
हे दोन कारणाव्यतिरिक्त कुठल्याही कारणाने तुम्ही इथे पोहोचलेले असाल तर तुमच्या इथे येण्याला काहीही अर्थ नाही. दोन कारणं कुठली? एक तर निरीच्छे होण्यासाठी किंवा एक तर भगवंत प्राप्तीसाठी. असे दोन इच्छा ठेवून तुम्ही इथे आले असेल तर ठीक आहे. आत्ताच्या चिंतनाला धरून मी हे दोन गोष्टी सांगतो. त्यालाच वेगवेगळ्या रीतीने मांडता येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला जन्ममरणाचा फेरा चुकवण्याची इच्छा आहे असं म्हणत आलं त्यासारखंच आहे का? त्याचा अर्थ तोच होतो. कारण जन्ममरणाची फेरा चुकवणं म्हणजे निरीच्छे होण्यासाठी आहे. म्हणजे निरीच्छे झालं तरच ते होतं, नाही तर होत नाही. किंवा भगवत प्राप्ती म्हणजेच निरीच्छे होणे आहे. तर निरीच्छे झालं तर स्तब्धी भावाचा प्राप्ती. म्हणजे हे सगळे काय समान आहेत, फक्त बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमचा हेतू भगवंताकडे जाण्याकडे जो असतो किंवा विठ्ठलाकडे किंवा पंढरपूरला जर आपण या व्यतिरिक्त कुठल्याही भावाने गेलो तर तो काही उपयोगाचा नसतो. ते पूर्ण होतं नाही होतं माहिती. आणि म्हणून लोक विठ्ठलाकडे जातात आणि मग ते पूर्ण नाही झालं तर महाराजांकडे जातात. ते पूर्ण नाही झालं तर मग त्यांना वेगवेगळे देव शोधावे लागतात. मग रस्त्यात कुठेतरी सापडतात का वेगवेगळे देव शोधतात लोक, आहे की नाही? शोधतात का नाही? काय शोधावं लागतं? ते अशा अडचणीमुळे. नाही तर मग इकडे साऊथ इंडियाला जा, नॉर्थ इंडियाला जा, आमका महाराज शोध, तमका महाराज शोध, आमका देव शोध, तमका देव शोध, असं का करावं लागतं? त्याच्या इच्छाच असल्या विचित्र आहेत. अडचण कुठे आहे त्याची? त्याच्या अशा इच्छाच विचित्र आहे की त्याला तसं करावंच लागतं. आणि ते लोक पूर्ण करतात असं आहे का काही? त्यांच्या हातात काहीच नाहीये. लागला तर लागला, तो काय लागला तर लागला टोला, नाही तर खरं नाही ते काही. म्हणून कुठला देव आणि कुठली देवता आपले काही इच्छा पूर्ण करतात असं म्हणता येत नाही. नाही करतात असंही म्हणता येत नाही. जुळून आलं तर केलं म्हणायचं, नाही जुळून आलं तर म्हणायचं नाही केलं. जुळून आलं तर कृपा, नाही जुळून आलं तर अवकृपा, असं समजावं लागतं. आलं लक्षात? म्हणजे वास्तविक ह्या कोणाच्या हातात काय नाही, सगळा खेळ कोणाच्या हातात आहे? ज्याचा त्याच्याच हातात आहे. म्हणजे तुमचं सगळं तुमच्या हातातच आहे. तुम्ही काय करणार, तुम्ही काय ठरवता त्यानुसार होणार आहे. हे सगळं जग तर तुम्हाला फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे. जग आपल्याला कायसाठी उपलब्ध आहे? आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे. आणि आपल्या इच्छा ज्या आहेत त्या दोन्ही भागामध्ये मोडत असल्यामुळे जग हे आपल्याला दोन्ही भागासाठी कारण आहे. दोन भाग म्हणजे एक सुख, एक म्हणजे दुःख. म्हणून जगापासून आपल्याला दोन्ही मिळतं. सुखही मिळतं, दुःखही मिळतं. मान पण मिळतो, अपमान पण मिळतो, निंदा पण मिळते, स्तुती पण मिळते. हे सगळंही आपल्याला या जगापासून मिळतं. आणि हे जिथपर्यंत मिळावं असं वाटतं तिथपर्यंत भगवंत मिळत नाही. हे जिथपर्यंत मिळावं असं वाटतं तिथपर्यंत हे मिळत नाही. म्हणून सावध व्हा आणि काय करा? निरीच्छ व्हा. काय व्हा? निरीच्छ व्हा. निरीच्छ होण्यासाठी प्रयत्न करा. निरीच्छ होत 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 ज्या दिवशी तुम्हाला असं लक्षात येईल तर आपल्याला खरंच कशाचीच इच्छा राहिली नाही, फक्त आपल्या एकाच कुठंतरी जीव गुंतलेला आहे, मग त्यावेळेस सोडून टाकावं. त्यावेळेस काय करावं? त्यावेळेस सोडून टाकावं. तेवढ्यासाठी फक्त महाराजांचा उपयोग झालाच होतो, बाकी सगळं तुम्हालाच करायचं, ठीक आहे? तेवढ्या वेळेस फक्त महाराजांचा उपयोग आहे. हा माझा अनुभव आहे. निरीच्छ जेव्हा आपण होतो फक्त त्यावेळेस महाराजांची गरज पडते, म्हणजे गुरुची उपयोग होतो. आणि त्यावेळेस गुरुंनी कृपा केली, त्यावेळेस गुरुची कृपा झाली की तुमचं काम झालं. स्तब्धी भाव तुम्हाला प्राप्त होतो. पण त्यासाठी आधी निरीच्छ व्हावं लागतं. आधी संसारामध्ये निरीच्छ व्हावं लागतं. निरीच्छ होण्यासाठी आणि पुढे स्तब्धी भाव प्राप्त होण्यासाठी, म्हणजे स्तब्धी भाव रसास्वादात या अनुभवाला आपल्याला प्राप्त होण्यासाठी तो भगवंत दयाळू असल्यामुळे आपला सर्वांवर कृपा करो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
अभिजात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाडी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी सुखिया जा